तमाम जनतेचं लक्ष लागून राहिलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अखेर भाजपनं जोरदार मुसंडी मारत जणू इतिहासच रचला। पालिकेतील काँग्रेसची कैक वर्षाची सत्ता उखडून टाकत अखेर भगवा फडकवण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकारून कमळाची किमया जणू दाखवून दिली। तब्बल 49 जागा पटकावून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पाळमुळं उखडून टाकत भाजपनं आपल्या सांघिक ताकदीचं जोरदार प्रदर्शनच केलं। पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार ॲडव्होकेट शरद बनसोडे आणि शहर अध्यक्ष प्राध्यापक अशोक निंबर्गे यांच्यासह भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या मायक्रो प्लॅनिंगचं हे यश आहे। अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्वतः यात गांभीर्याने लक्ष घालून त्यानुसार केलेलं नियोजन हे तितकंच महत्त्वाचं होतं। विकासाच्या मुद्द्यावर जनतेनं भरभरून साथ दिली, मोठा विश्वास भाजपवर टाकला। तो विश्वास सार्थ करतानाच स्मार्ट सिटी रूपी विकासाचं शिवधनुष्य पेलण्याचं खरं आव्हान आता भाजप नेतेगणांवर आहे। 2 मंत्री आणि 1 खासदार असल्यानं हे आव्हान लीलया पेलण्याची ताकद निश्चितच भाजपामध्ये आहे। सत्ता येताना भाजपावर आता निश्चितच मोठी जबाबदारी असणार आहे। स्मार्ट सिटीचा आतापर्यंत खूप गाजावाजा झाला। सोलापूरचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्यानं जनतेच्या प्रचंड अपेक्षा वाढल्या असून आतापर्यंत केवळ चर्चाच झाली, कागदावरच नियोजन होत राहिलं। पण आता प्रत्यक्ष कृतीची गरज आहे। केंद्रात, राज्यात आणि आता पालिकेत भाजपाची सत्ता आलेली असताना स्मार्ट सिटीचं काम प्रत्यक्षात आणि आश्वासकपणे करण्याची महत्त्वाची जबाबदारी भाजपावर आहे। स्मार्ट सिटीची ज्या पद्धतीने चर्चा झाली ते प्रत्यक्षात आणण्याची आणि ते काम प्रत्यक्षात दाखवण्याची जबाबदारी ही भाजपाला यशस्वीपणे पेलावी लागणार आहे। पिण्याच्या पाण्याचा सर्वात महत्त्वाचा आणि तितकाच संवेदनशील प्रश्न सोडवण्याचं महत्त्वपूर्ण आव्हानही भाजपासमोर राहणार आहे। 1 दिवसाआड पाणी पुरवठा, तोही स्वच्छ आणि पुरेशा दाबानं करण्याच्या दृष्टीनं मोठं नियोजन भाजपला करावं लागणार आहे। तांत्रिक बाबींचा बारीक अभ्यास करून पाणी पुरवठ्याचं एक परिपूर्ण वेळापत्रक बनवावं लागणार आहे। पाणी पुरवठा हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असून तो यशस्वीपणे सोडवला गेला तर ती मोठी उपलब्धी ठरणार आहे। यावर गांभीर्यानं विचार गरजेचा आहे। हद्दवाढ भागातील विकासाचं सर्वात मोठं आव्हान भाजपासमोर राहणार असून अनेक वसाहती अद्यापही विकासापासून कोसो दूर असल्यानं याबाबत एक स्वतंत्र समिती स्थापूनच सर्वव्यापी आणि हद्दवाढीच्या सर्वांगीण विकासाचं धोरण अवलंबून त्यानुसार निधी उपलब्ध करून द्यावा लागणार आहे। परिवहनला ऊर्जितावस्था देऊन कायमस्वरूपी हा प्रश्न सोडवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही अत्यंत सक्षम आणि परिपूर्ण करण्याचं आव्हानही भाजपासमोर राहणार आहे। जागोजागी अस्ताव्यस्त पसरलेली अतिक्रमण काढून टाकतानाच अतिक्रमणमुक्त, स्वच्छ आणि सुंदर शहर करण्याचं मोठं काम भाजपला करावं लागणार आहे। पालिका दवाखाने, शाळा यांचा दर्जा उंचावतानाच या ठिकाणी चांगल्या दर्जाची सेवा सुविधा आणि योग्य दर्जाचं शिक्षण देण्याची जबाबदारीही मोठी राहणार आहे। शहरातील उद्यानांची अवस्था सुधारण्याबरोबरच हद्दवाढ भागास नवी उद्यानं निर्माण करावी लागणार आहेत। शहरातील व्यापार उद्योग वाढीच्या दृष्टीनं आवश्यक ती पावलं उचलण्याची आणि त्यानुसार प्रशासकीय गतिमानतेवरही भर द्यावा लागणार आहे। विशेष म्हणजे ज्या 2 उड्डाणपुलांची घोषणा झाली त्यांचं कामही आता वेळेत सुरू करण्याच्या दृष्टीनंही ठोस पावलं उचलावी लागणार आहेत। भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शी कारभार करताना पालिका प्रशासनाचा कारभार सुधारण्याचं शिवधनुष्यही भाजपला पेलावं लागणार आहे। केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ घेत मोठ्या प्रमाणात विकास निधी आणि येत्या 5 वर्षात विकास कामांचा डोंगर जर भाजपनं उभा केला तर पुढील टर्ममध्ये संपूर्ण शहरात कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही, हे तितकंच खरं आहे। पालिका निवडणुकीत भाजपला मिळालेलं यश आणि पक्षासमोर असणारी आव्हानं याचा एक सविस्तर आढावा घेतला होता वृत्त संपादक गिरीश मंगरुळे यांनी।